डिजिटल युगातील वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पालक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने पालक व मुलांसाठी डिजिटल वेलनेस, विशेषतः मोबाईलचा संतुलित वापर या विषयावर भव्य जागृती परिषद आयोजित करण्यात आली। या कार्यक्रमात होलिस्टिक अप्रोच फॉर पॉझिटिव्ह पेरेंटिंग इनिटिव्हेटिव्ह व डिजिटल वेलनेस उपक्रमाचा राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ करण्यात आला। हा कार्यक्रम दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 ते 7:30 या वेळेत हॉटेल मैफिलीन अमरावती येथील सभागृहात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अमरावती यांच्या वतीने संपन्न झालाय। कार्यक्रमाची सुरुवात बीके अमोलभाई यांच्या सुमधुर व प्रेरणादायी भारत फिर भरपूर बनेगा या गीताने झाली। त्यानंतर अमरावती जिल्हा संचालिका बीके सीतादीदी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली। बीके प्रमोदभाई यांनी प्रमुख वक्ते डॉक्टर सचिन परब मुंबई यांचा परिचय करून दिला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीके सुहिता दीदी यांनी प्रभावीपणे केले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मिलिंद बारहाते, कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, डॉक्टर विनायक देशपांडे, कुलगुरू GS रायसोनी विद्यापीठ, श्री खोचे संयुक्त धर्मदाय आयुक्त, डॉक्टर AT देशमुख, डॉक्टर सुधा जैन, श्रीमती गुल्हाणे, राजेश इंगोले, श्रीमती बामनोटे, श्री आदर्श रेड्डी, श्री गोपाल मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते। विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, शिक्षक, पालक व नागरिक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर सचिन परब यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सांगितले की मोबाईल वाईट नाही, पण आपण त्याचे मालक न राहता गुलाम झालो आहे, तेव्हा समस्या निर्माण होते। आजची पिढी डिजिटल ॲडिक्शनच्या विखाड्यात अडकत असून सोशल मीडियामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती व भावनिक संतुलनावर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मोबाईल हा करमणुकीचा नव्हे तर योग्य वापराचा साधन आहे, असा स्पष्ट संदेश त्यांनी पालकांना दिलाय।